Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 10 Subject English Lower Level. Dear students, in this activity we shall discuss how to develop healthy and good relationships with others. अर्थात आपल्या संभाषण कौशल्यामधून इंग्लिशमध्ये इतरांबरोबर कशा प्रकारे एक हेल्दी अँड गुड किंवा चांगल्या प्रकारचं रिलेशनशिप एक नातं आपण क्रिएट करू शकतो, डेव्हलप करू शकतो, हे आजच्या व्हिडिओमधून आपण शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव गिवन नंबर 30. ओके, ॲक्टिव्हिटी नंबर 3. जसं सांगितल्याप्रमाणे विच कॉम्पिटन्सीज और स्किल विल डेव्हलप, विद्यार्थ्यांमध्ये कोणता गुण याच्यामधून डेव्हलप होणार आहे. टू एनेबल द स्टुडंट टू अक्वायर इंटरॅक्शन स्किल, की विद्यार्थ्यांना इंटरॅक्शन स्किल ते अक्वायर करू शकणार आहेत, प्राप्त करणे. इंटरॅक्शन म्हणजे इतरांबरोबर संभाषण, कॉन्व्हर्सेशन. अँड स्ट्रॅटेजीज सच ॲज लिसनिंग, कॉम्प्रेन्शन, आय कॉन्टॅक्ट अँड टर्न टॉकिंग. म्हणजे इंटरॅक्शनमध्ये किंवा कॉन्व्हर्सेशनमध्ये जे तुमचं लिसनिंग, ऐकणं, लिसनिंग स्किल पण इम्पॉर्टंट आहे, कॉम्प्रेन्शन समजून घेणे, आय कॉन्टॅक्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी थ्रू रेग्युलर प्रॅक्टिस अँड स्पीकिंग ड्रिल्स. रेग्युलर प्रॅक्टिसने तुम्ही तुमची फ्लुएन्सी, इंग्लिशमध्ये बोलण्याची असखलितपणा यामध्ये इम्प्रूव्ह होणार आहे. अँड नेक्स्ट, to use correct pronunciation and intonation skill by participating in formal and informal discussion. अशा प्रकारे औपचारिक किंवा अनौपचारिक डिस्कशनमध्ये, संभाषणामध्ये भाग घेऊन तुमच्या इंटोनेशन किंवा प्रोनाउन्सिएशन, इंग्लिश प्रोनाउन्सिएशन डेव्हलप होणार आहे. चला तर आपण सुरुवात करणार. बट बिफोर दॅट, ॲज युज्युअल आय रिक्वेस्ट यू, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ऑल राईट, लेट्स गो. Here are, as usual, some instructions are given for teachers. 1. Teacher will encourage the student to speak with reasonable speed and to speak boldly. इथे टीचर विद्यार्थ्यांना एनकरेज करतील, प्रोत्साहन देतील की कशा प्रकारे आपण आपलं बोलण्याचा जो स्पीड आहे तो मेंटेन करून ठेवायचा आहे, किंवा एक आत्मविश्वासाने, करेजियसली, बोल्डली बोलायचं ते शिकवतील. They will give stress and basic grammar structure to beautify construction and make language simple, solid and fluent expression. तुमची लँग्वेज एक सिंपल कशा प्रकारे असावी, त्यानंतर ग्रॅमॅटिकली करेक्ट तुमचे सेंटेन्सेस कसे असतील याबद्दल तुम्हाला गाईड करतील, एनकरेज करतील. ओके, इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्ससाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत बघूया. स्टुडंट्स विल पार्टिसिपेट इन डिस्कशन विथ ग्रेट इंटरेस्ट. विद्यार्थ्यांनी अतिशय आवडीने त्या डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे, सहभाग घ्यायचा आहे. अँड विल एन्जॉय दिस ॲक्टिव्हिटी बाय लिसनिंग टू द टीचर केअरफुली. आणि विद्यार्थी, शिक्षक काय सांगतात ते ऐकून तुम्ही ही ॲक्टिव्हिटी एन्जॉय करायची आहे. दे विल यूज बेटर प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन, ॲक्युरेट कंटेंट अँड सिम्पल बट फ्लुएंट एक्सप्रेशन. सो इथे टीचर जे काही शिकवणार आहेत की हाऊ टू प्रोनाऊन्स अ पर्टिक्युलर वर्ड, हाऊ टू यूज द ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी तुम्ही केअरफुली लिसनिंग करायचे आहे अँड फॉलो करायचे. आता आपण डायरेक्टली ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूया. हिअर लर्निंग ॲक्टिव्हिटी. हिअर इज ऑल्सो वन कॉन्व्हर्सेशन दिलेला आहे, एक डायलॉग दिलेला आहे. द डायलॉग बिटवीन फ्रेंड्स अतुल अँड प्रतीक. ऑन विच टॉपिक दे आर टॉकिंग इच अदर अँड कंटेंट ऑफ द टॉपिक इज एक्सरसाइज रेग्युलरली, लिव्ह हेल्दी लाईफ. दररोज व्यायाम केल्याने लिव्ह हेल्दी लाईफ, एक आपण हेल्दी, एक निरोगी जीवन जगू शकतो, या टॉपिकवरती दे आर टॉकिंग इच अदर. लेट्स गो, काय बोलतात ते बघूया. अतुल सेड, हाय प्रतीक, सेम्स कमिंग बॅक फ्रॉम जिम, डू यू एक्सरसाइज रेग्युलरली. अरे प्रतीक, तू जिमहून आलेला दिसतोयस, तू नियमितपणे रेग्युलरली जिम करतोयस काय. प्रतीक, येस फ्रेंड, 1 hour इन द इव्हिनिंग इज डेडिकेटेड फॉर एक्सरसाइज रेग्युलरली. होय मित्रा, 1 तास मी वेगळा काढून ठेवलेला आहे संध्याकाळी माझ्या या एक्सरसाइज करण्यासाठी, जिमसाठी. इट इम्प्रूव्ज माय मूड, यामुळे माझा मूड म्हणजे माझं जो मनस्थिती आहे ती चांगली सुधारली आहे. अँड गिव्ज मी इम्प्रूव्ड सेन्स ऑफ वेल बिईंग, एक मला असे सुधारणा झाल्यासारखी वाटते की माझ्यामध्ये एक डेव्हलप झाले, वेल बिईंग, एक हेल्दी, मेंटली, फिजिकली. अतुल, गुड, अरे वा, छानच की. बट आय डोंट गेट टाईम टू डू सो. अरे पण मित्र, मला वेळ मिळत नाही रे.
इवन इफ आय विश टू डू सो, माझी इच्छा आहे एक्सरसाइज करण्याची, जिम जॉईन करण्याची, पण आय डोंट गेट दॅट मच टाईम, परंतु मला वेळच मिळत नाही आहे. प्रतीक, यू शूड सेट अपार्ट अन आवर फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. तुला तुझ्या बिझी व्यस्त शेड्यूलमधून 1 तास तरी वेगळा काढावाच लागेल. इट विल इन्क्रीज युअर एनर्जी लेवल ॲज वेल ॲज द स्ट्रेदन युअर मसल्स. यामुळे 1 तास वेगळा काढून तू जर जिम केलास तर तुझी एनर्जी लेवल वाढेल आणि त्याचबरोबर स्ट्रेदन युअर मसल, तुझ्या ज्या बॉडी मसल्स आहेत त्याच्यामध्ये एक मजबूत स्ट्रॉंग होतील. अतुल सेड, दॅट्स राईट बडी. अरे मित्र, एकदम बरोबर बोललास तू. समटाइम्स आय फील बोर्ड. कधी कधी मला खूप बोर होतं. ओके, इट विल डेफिनेटली इम्प्रूव्ह माय ब्रेन फंक्शन. आणि मी जर रेग्युलर व्यायाम केला तर माझी ब्रेन फंक्शन, मनस्थिती चांगली इम्प्रूव्ह होईल, सुधारेल. मला बोर होणार नाही. मी ऑलवेज हेल्दी अँड एन्जॉयबल राहू शकतो. प्रतीक, येस यू आर राईट. हो, तू बोलतोस बरोबर आहे. बिसाइड्स, याचबरोबर आणखीन एकाचा काय बेनिफिट होऊ शकतो? इट इज गुड फॉर युअर हार्ट अँड विल एनहॅन्स युअर इम्युन सिस्टम. हे हार्टसाठी सुद्धा खूप चांगलं आहे व्यायाम करणं आणि तुमची इम्युन सिस्टम पण वाढते. म्हणजे प्रतिकारशक्ती, एखादा आजार होऊ नये म्हणून आपली प्रतिकारशक्ती पण या एक्सरसाइजने डेव्हलप होते. अतुल, येस यू आर ॲब्सोल्युटली राईट. हो, तुझं अगदी बरोबर बोललास. आय विल जॉईन यू फ्रॉम टुमॉरो. उद्यापासूनच मी जिम जॉईन करणार आहे. प्रतीक, दॅट्स गुड. यू आर वेलकम. तुझं स्वागतच आहे. हा ब्युटिफुल कॉन्व्हर्सेशन इज देअर अँड इट इज अ व्हेरी बेनिफिटेड टू अस. आपल्यासाठी खूप पण विचार करण्याजोगं आहे आणि आपण देखील हे कॉन्व्हर्सेशन ऐकल्यानंतर जिम किंवा व्यायामाला सुरुवात करू शकतो. नाव लेट्स सी द ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस कॉन्व्हर्सेशन. Solve activity. Teacher will form pairs and will encourage students to enjoy the character. याच्यामध्ये जे प्रतीक आणि अतुलचं कॅरेक्टर दिलेलं आहे, तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून एक अतुलचं एक प्रतीकचं कॅरेक्टर म्हणून तुम्ही ते पुढे मांडू शकता. स्टुडंट्स विल शो ग्रेट इंटरेस्ट बाय स्पीकिंग फ्लुएंटली विथ राईट प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन अँड ॲप्रोप्रिएट vocabulary. ओके, सम ऑफ द क्वेश्चन्स आर गिवन ऑन दिस डायलॉग. व्हॉट इज द पॉईंट ऑफ डिस्कशन? कोणत्या पॉईंटवरती, कोणत्या मुद्द्यावरती हे दोघेजण बोलत आहेत? आता हे क्वेश्चन अँड ॲन्सर्स हे नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन अँड ॲन्सर दाखवतो, ते बघूया. व्हॉट इज द पॉईंट ऑफ डिस्कशन? कोणत्या मुद्द्यावरती ते डिस्कशनचा कोणता मुद्दा आहे किंवा कोणता विषय आहे? ॲन्सर, द पॉईंट ऑफ डिस्कशन इज एक्झरसाइज रेग्युलरली, लिव्ह हेल्दी लाईफ. हेल्दी लाईफ किंवा निरोगी आरोग्य जगण्यासाठी रेग्युलरली किंवा नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज? एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आहेत? Answer, the benefits of exercise are, it improves mood and gives sense of well-being. Next, it increases energy level and as well as strengthen muscles. So these are the benefits. Next question, is it good to gain health by joining gym? Why? Gym join करून हेल्थ गेन करू शकतो का? गेन म्हणजे मिळवू शकतो का? आपलं आरोग्य चांगलं होऊ शकतो का आणि का? आन्सर, येस, इट इज गुड टू गेन हेल्थ बाय जॉईनिंग जिम. जिम जॉईन करून आपण हेल्थ मिळवू शकतो, एक चांगलं निरोगी आरोग्य आपण प्राप्त करू शकतो. बिकॉज इट इम्प्रूव्ज मूड अँड गिव्ह सेन्स ऑफ वेलबिंग. इट इन्क्रीज एनर्जी लेवल ॲज वेल ॲज स्ट्रेंथन द मसल. जे इथे त्याचे बेनिफिट्स सांगितले ते आपण आन्सर म्हणून लिहू शकतो. इट इज गुड फॉर हार्ट अँड विल इन्हॅन्स इम्युन सिस्टम. आपली इम्युन सिस्टम पण याच्यामुळे इन्हॅन्स किंवा डेव्हलप होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द पार्ट्स ऑफ द बॉडी मेन्शन इन द कॉन्टेंट. या विषयामध्ये किंवा वरच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणत्या बॉडी पार्ट्सचा इथे उल्लेख केलेला आहे ते बॉडी पार्ट्स लिहा. मसल्स, ब्रेन अँड हार्ट. दीज बॉडी पार्ट्स आर मेन्शन इन द कॉन्व्हर्सेशन. अँड लास्ट क्वेश्चन, हु इज द ॲडवायझर? याच्यामध्ये कोण सल्ला देतोय? So the character is Pratik. Atul आणि प्रतीक मध्ये प्रतीक is the advisor. Okay, he is giving advice to his friend Atul. Next question, number 6. What do you understand by immune system? Immune system म्हणजे काय? यावरून तुम्हाला काय म्हणायचं आहे? Answer, the immune system is a complex network of cells. आपल्या बॉडीमध्ये एक कॉम्प्लेक्स म्हणजे खूप असे सेल्स आहेत and प्रोटीन्स दॅट डिफेंड द बॉडी अगेन्स्ट इन्फेक्शन. आणि ते इम्युन सिस्टममुळे डिफेंड करतात म्हणजे विरोध करतात
कशापासून इन्फेक्शन म्हणजे कुठलाही आजार आपल्याला इन्फेक्ट होऊ नये, आपल्यावरती होऊ नये, त्याला डिफेक्ट किंवा प्रतिकार करण्याची गोष्ट म्हणजे इम्युन सिस्टम त्याला म्हटले जाते. नेक्स्ट, पिक आउट अँड राईट 3 ॲडवर्ब्स फ्रॉम द डिस्कशन. या डिस्कशनमध्ये किंवा कॉन्व्हर्सेशन म्हणजे 3 ॲडवर्ब्स गेलेत. ॲडवर्ब्स म्हणजे वर्ब किंवा ॲडजेक्टिव्हबद्दल डिस्क्राईब करणारे वर्ड. ते कोणते गेलेले आहेत? रेग्युलरली, बोर्ड अँड ॲब्सोल्युटली. नेक्स्ट क्वेश्चन, वन वर्ड विच मीन एंगेज. असा एक शब्द लिहा की एंगेजला सिमिलर वर्ड्स असेल अँड दॅट वर्ड इज बिझी. हा वर्ड त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये गेलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वाय इज हेल्थ द ग्रेटेस्ट वेल. एक ग्रेटेस्ट किंवा हेल्थ इज वेल असं का म्हटलं जातं? हेल्थ इज द ग्रेटेस्ट वेल बिकॉज इट इम्प्रूव्ज मूड अँड गिव्ह sense of well-being. It increases energy level as well as strengthen the muscle. It is good for heart and will enhance immune system. या सर्व गोष्टीसाठी health is the greatest well आपण म्हणू शकतो. And last question, what lesson do we learn from this discussion? या चर्चेमधून आपण कोणता लेसन किंवा धडा शिकलो? काय शिकायला मिळालं? We learn one, health is wealth. आरोग्य हीच संपत्ती आहे. आणखीन काय शिकलो? एक्सरसाइज रेग्युलरली, नियमितपणे व्यायाम केल्यामुळे लिव्ह हेल्दी लाईफ, आपण निरोगी जीवन जगू शकतो. दिस थिंग्स वी लर्न फ्रॉम दिस कॉन्व्हर्सेशन. ओके. नेक्स्ट, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. त्याच्या रिलेटेड काही पुढे एक ॲक्टिव्हिटी एक्सटेन्शन केलेलं आहे. टीचर विल इन्स्ट्रक्ट स्टुडंट्स टू कम्प्लीट द डायलॉग विथ द हेल्प ऑफ 2 गिवन क्वेश्चन्स बिलो. खाली डायलॉग तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. 1 क्वेश्चन इज गिवन and you have to complete by writing its answer. Okay, and will they tell them to continue dialogue of 4 meaningful exchanges with the same theme. For example, A, what is your favorite book? मग B उत्तर काय देईल? तर answer the book. What is your favorite book? You can write like this. My favorite book is, मी इथे विंग्स ऑफ फायर दिलं. तुम्ही you can write your ओन फेवरेट बुक. तुमच्या आवडत्या पुस्तकाचं नाव इथे लिहू शकता. व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट. जे बुक लिहिले ते कोणत्या प्रकारचं आहे? सो आय हॅव रिटन हिअर, इट इज ऑटोबायोग्राफी ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट APJ अब्दुल कलाम. ही ऑटोबायोग्राफी आहे. सो इन दिस वे वी कॅन कम्प्लीट दिस डायलॉग. हा डायलॉग 1 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारला जातो. इव्हॅल्युएशन, टीचर तुमचं इव्हॅल्युएशन किंवा चेकिंग कशा प्रकारे करू शकता? टू एक्सप्रेस बोर्डली, तुम्ही किती बोर्डली किंवा कॉन्फिडेंटली बोलताय ते बघणार आहेत. अँड यूज करेक्ट प्रोनाऊन्सिएशन, इंटोनेशन. ओके, तुम्ही करेक्ट प्रोनाऊन्सिएशन किंवा इंटोनेशन किंवा योग्य उच्चारचा यूज करीत आहात का डायलॉगमध्ये? टू कम्युनिकेट फ्लुएंटली इन रिअल लाईफ सिच्युएशन. आपल्या रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना जी काही प्रसंग वेगवेगळे येतात त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे कम्युनिकेट करता हे ते बघणार, असं एक तुम्हाला सिच्युएशन देऊन. अँड टू एंगेज विथ ईच अदर अँड थिंक कोलॅबोरेटली, म्हणजे एकत्रितपणे तुम्ही थिंकिंग कशी करता हे द टीचर विल ऑब्झर्व अँड चेक अँड विल गिव्ह युअर मार्क्स ऑर इव्हॅल्युएटेड. तुमचं इव्हॅल्युएशन केलं जाईल. सो व्हॉट वी हॅव लर्न टुडे. आज आपण काय शिकलो? टुडे वी लर्न टू डेव्हलप हेल्दी अँड गुड रिलेशनशिप विथ अदर्स. हे आपण शिकलो. आणखीन काय? लर्न बाय हिअरिंग ईच अदर्स थॉट्स. एकमेकांचे विचार ऐकायला आपण शिकलो. वाईल ऑब्झर्विंग फेशियल अँड बॉडी एक्सप्रेशन दॅट शो इमोशन. एकमेकांचे विचार ऐकताना आपण समजू शकतो की त्याचे फेशियल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज कशी आहे हे आपण शिकलो. किंवा व्हॉट इज द रोल ऑफ इंटोनेशन डायलॉगमध्ये रोल ऑफ इंटोनेशन म्हणजे तुमची टोनिंग, आवाजाचा चढ उतार, प्रोनाऊन्सिएशन याची काय महत्त्व आहे हे बघितलं. सो डायलॉग रायटिंग किंवा इंटरॅक्शन आपण जे बोलतो या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. सो फ्रेंड्स, आय होप you might have liked this video. If you liked it, please share it, and if you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you a good day. Take care. Thank you very much.